कमाई रे क्यों बेईमानी में मरता है। धर्म की सभा में ना ठिकाना होगा, लौट कभी ना आना होगा। आया था तू राम भजन, क्यों जग से नाता जोड़ लिया। भूल के सांचे नाम न बंदे, कर मत ने क्यों फोड़ दिया। महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। कार्तिक कृष्ण पक्ष चालू आहे। जवळजवळ समाधी सोहळ्याचं वातावरण आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर दिसत आहे। माऊली समाधी सोहळा म्हणून एक मोठा पर्वकाळ असल्यामुळे काही बोलण्याच्या पूर्वी समाधी सोहळा डोळ्यासमोर आला। तर अशा विश्वमाऊली संतांच्या चरणी श्री गुरुचं स्मरण आणि वंदन करून समस्त भाविकांनाही साष्टांग दंडवत प्रणाम आहे। माऊलींनी समाधी घेतली, परंतु शरीर समाधीमध्ये ठेवलेलं आहे आणि महाराजांची जी चेतना आहे ते मात्र हरिपाठाच्या एका एका अक्षरामध्ये आहे। महाराजांची जी चेतना आहे ती ज्ञानेश्वरीच्या एका एका ओवीमध्ये आहे। म्हणून समाधी केवळ एकदेशी नाही, समाधी सर्वव्यापक समाधी आहे। जिथं हरिपाठ आहे तिथं समाधी आहे आणि त्या हरिपाठाच्याच अभंगामध्ये असा उल्लेख आहे, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ असं नाव आलेलं आहे। महाराजांची संजीवन समाधी काय आहे? हरिपाठ आहे। त्याचा अर्थ असा आहे की जे भावपूर्वक श्रद्धापूर्वक आस्था घेऊन प्रेमपूर्वक जे हरिपाठाला स्वीकार करतील, अनुमोदन देतील, अध्ययन करतील, मनन करतील, तर ते नक्कीच त्या हरिपाठातली चेतना आहे ना, आपल्या जड जीवालाही चेतन बनविण्याची शक्ती त्या हरिपाठामध्ये आहे।
आणि एका अभंगातही असे सांगितलेलं आहे की जोपर्यंत आम्ही देहबुद्धी आमची जात नाही, जडत्व जात नाही, तोपर्यंत आम्ही जिवंत नाही, मेलेले आहोत. प्रत्येक जीव मेलेला आहे. इथं कोणीही जिवंत नाही. जिवंत तोच आहे ज्याची चेतना जागृत झाली. अज्ञानातून बाहेर पडून ज्ञान स्वरूपामध्ये जी जागृत झालेली चेतना आहे ती जिवंत चेतना आहे. आणि महाराजांचं एक प्रमाण आहे, मेले माणूस जित उठविल. हे सगळे मेलेले माणसं आहेत, परंतु याला जिवंत करण्याचं काम महाराजांनी केलं. ज्ञानेश्वरीच्या रूपानं, हरिपाठाच्या रूपानं, अभंगाच्या रूपानं मुर्द्याला बी जिवंत केलेलं आहे. अज्ञानातून बाहेर निघणं म्हणजे मेलेलं माणूस उठणं. प्रमादी जीवनामधून प्रसादी जीवनामध्ये परिवर्तित होणं म्हणजे मेलेला मुर्दा उठून बसणं आहे. अचेत आहे आमची बुद्धी, अचेतसहा. आसुरी स्वभाव, अचेतसहा. संस्कृतमध्ये श्लोकामध्ये एक इशारा केलेला आहे. म्हणून हे आसुरी स्वभाव अचेत आहे. आणि जेव्हा आसुरी स्वभावातून आम्ही बाहेर निघतो तेव्हा आम्ही चेत स्वभाव म्हणजे जिवंत झालेले आहोत आम्ही. आता सध्या सगळे मेलेले आहोत. पण हे सत्संगी म्हणतील की आम्ही तर घरून खाऊन पिऊन आलो, आम्ही ऐकायला, डोळ्यांनी महाराजाकडे बघायला, आम्हाला मेलेलं कसं म्हणाले. जिवंत असलेलं माणूस म्हणजे चेतना जागृत झालेला माणूस, ज्याचा विवेक जागा झाला. विवेकाच्या दृष्टिकोनातून, विचाराच्या दृष्टिकोनातून, अध्यात्माच्या दृष्टिकोनातून, वैराग्याच्या दृष्टिकोनातून, ज्ञानाच्या भक्तीच्या दृष्टिकोनातून आम्ही मेलेले आहोत की जिवंत आहोत. तसं नाही तर असं समजून घ्या ना, तर सगळे मेलेले आहोत आम्ही. पण एक गंमत असं आहे की हे खरं जे मरण आहे ना, या खरं मरणाऱ्याच्या हातून कमीत कमी ज्ञान तर नसतेच, पण त्याच्यात अज्ञानही नसतेच. चांगले काम ते करणार नाही मुर्दा खरा मेलेला, पण वाईटही त्याच्या हातून कधी होणार नाही. पण हे मुर्दे असे आहेत की चांगलं तर करत नाहीत आणि वाईट केल्या वाचून राहत नाहीत. कोणते मुर्दे चांगले? हे की ते खरे? हे खऱ्या मुर्द्याची बराबरी हे करू शकत नाही. गंमत अशी आहे, दोन्हीतला अंतर सांगतो. आज मुर्द्याचीच गोष्ट ध्यानात आली, त्यांनी मुर्दा याद करून दिला. त्यांनी वनिताताईने मुर्दा याद करून दिला. तर हे मुर्दा असा आहे की जमलेले माणसं, संघटित झालेले माणसं फाकवायचं काम करते. 1000 माणसं एका जागी असतील तर त्याच्यात पार्टिशन करल कोण्याही माध्यमातून. राजनीती असो की मग कोणतीही नीती असो, त्याच्यातून फाकाफाक करून टाकेल. कोणता मुर्दा? हे जिवंतवाला मुर्दा. आणि जे खरा मुर्दा आहे ते कुठल्या कुठं दूरच्या लोकाला बी एकत्रित आणते, संघटित करते. कोणता मुर्दा बरा? आज मुर्द्याचीच चर्चा आहे. चला, कसलाही माणूस मरू द्या, माणसं जमा करते का दूर करते? आणि कसलंही हे जिवंत राहू द्या, माणसं जमलेले
फोडते. कोणता मुर्दा बरा? तर संतांनी ज्या मुर्द्याला उठवलंय ते ह्या जिवंत मुर्द्याला उठवले, ते मेलेला नाही. हे प्रत्येक मुर्दे जिवंत मुर्दे आहेत, जीता जी मुर्दा आहे. आणि याला जाग करण्याचं काम संतांनी केलं. घुळघुळा वाजती टाळ, झनझना नादर साळ, उदो झाला पहाली वेळ, उठा वाचे वदा गोपाळ गा. कैसा वासुदेव बोलतो बोल, बाळा पोटी मायरी घेल, मेले माणूस जित उठविल, वेळ काळा ते ग्रासील गा. हे मेलेल्या माणसाला उठवायचं काम म्हणजे अचेत असलेल्या जीवाला चेतना देणारे. आणि हे चेतना कुठून मिळते तर आम्हाला संत साहित्यातून मिळते, हरिपाठातून मिळते. जिथून चेतना मिळते ते जिवंत समाधी आहे, संजीवन समाधी आहे. आणि जिथून जिथून चेतना मिळत नाही ते जड समाधी आहे. खरं तर समाधी म्हणजे एक जडत्वच आहे. समाधी त्याला त्याच्या देहाचं भान राहत नाही, ते सगळं विसरून जाते, सारी चेतना शिथिल होऊन जाते, जडत्व आहे वास्तविक पाहता. परंतु हे अशी समाधी आहे, याचं नाव दिले संजीवन समाधी. समाधी तर स्वतःच संपून बसलेला आहे, पण ही समाधी अशी आहे की जेवढे संपलेले आहेत त्याला पुनर्जीवन देण्याचं काम करते. तिचं नाव कोणती समाधी? संजीवन समाधी. पुनर्जीवन मिळते त्याला समाधी. आणि ही समाधी द्वैत बुद्धी असणाऱ्याला साधत नाही. द्वैत बुद्धी गेल्यावरच समाधी हरीची समसुखे विना न साधेल जाण द्वैत बुद्धी. द्वैत बुद्धी असेल तर ती समाधी मिळू शकत नाही. समाधीचा फायदा घेणं म्हणजे हरिपाठातून आपणाला जे चेतना मिळती हे समाधीचा प्रभाव आहे. म्हणून समाधी, संजीवन, हरिपाठ. आळंदीमध्ये जे समाधी आहे, आळंदीमध्ये आपणाला तिथं जावं लागतंय. आणि हरिपाठ जी समाधी आहे ते आपण आपल्या घरोघर आणू शकता, तिला घराघरामध्ये आणू शकता तिला. ती समाधी नव्हे, प्रत्येकाच्या मनामध्ये हृदयामध्ये आपण ती समाधी आणू शकतो. खरंच आपण देवस्थानामध्ये जाण्यापेक्षा, आपण गुरु आश्रमामध्ये जाण्यापेक्षा, आपण गुरुच्या आसनावर जाण्यापेक्षा खूप सुंदर एक उपाय आहे मनुष्य जन्माचा की आपण आसन होऊ शकता. आपण देवस्थानामध्ये जाण्यापेक्षा आपणाला देवस्थान बनवू शकता. आपण गुरुस्थानी जाण्यापेक्षा गुरुचं स्थान आपल्या हृदयामध्ये आपण देऊ शकता. किती मोठी व्यवस्था आहे. पण आम्ही विसरूनच गेलो. आम्ही देवस्थानला जातो पण आमचं देवस्थान बनवित नाही. आमचं देवस्थान बनविण्याची पद्धत संतांनी सांगितली. तुका म्हणे मन करारे निर्मळ, येवनी गोपाळ राहे तेथे. कोठे? तेथे. देवानं स्वतः सांगितलेलं आहे की तुम्ही देवस्थानला येऊ नका. मी कुठं आहे माझा पत्ता सांगतो. अर्जुना ऐक, परी तयापासी पांडवा, मी हरपला घेऊसावा, जैथ नाम घोष बरवा करीती माझा. तुम्ही देवस्थानला जाण्यापेक्षा
तुम्ही देवस्थानच व्हा, देवच तुमच्यापाशी येणार. सुखे येतो घरा, तुम्ही देवस्थान व्हा. नाथ महाराजांचं प्रमाण घ्या. नित्य नामघोष जयाचे मंदिरी. काय पुढे? तेची काशीपुरी तीर्थ क्षेत्र. तुम्ही तीर्थाला जाण्यापेक्षा तुमच्या घरीच तीर्थ बनवू शकतात तुम्ही. एवढी सोय मनुष्य जन्मामध्ये आहे. एवढंच नाही, स्वतः परमात्मा सांगतात, जयाचे चोखट मानसी मी होऊन असे क्षत्र संन्यासी. जया निजे लिया ते उपासी वैराग्य गा. तुम्ही देवाकडे भटकायची गरज नाही. असं वैराग्य जर तुमच्यामध्ये स्थित झालं, जाग झालं, तर देवच तुम्हाला तुमचं देवस्थान करते. आपल्यामध्येच येऊन राहते. जयाचे चोखट मानसी मी होऊन असे क्षत्र संन्यासी. काही फिरते संन्यासी असतात, काही क्षत्र संन्यासी म्हणजे जे ठरलेल्या जाग्यामध्येच राहणं, याला काय म्हणतात? क्षेत्र संन्यासी. आणि फिरते संन्यासी भ्रमण करतात. तर परमात्मा साधूच्या हृदयामध्ये कोणता संन्यासी होऊन राहते? ठराविक जाग्यात राहणारा क्षेत्र संन्यासी. मी होऊन असे क्षेत्र संन्यासी. जया निजे लिया ते उपासी वैराग्य गा. बघा, ज्याचं वैराग्य असं आहे, झोपलेल्या माणसाचा हात धनाच्या हंड्यावर पडला तरी प्रभाव होत नाही, आणि विषारी नाग सर्पावर पडला तरी त्याचा प्रभाव होत नाही. त्याला काही दोन्हीचंही काही नाही. रंभेच्या अंगावर पडला तरी त्याला काही फरक पडत नाही झोपीतल्या माणसामध्ये. तसं जाग झाल्यानंतर ज्याला फरक पडत नाही, झोपीतल्या माणसाला जसं फरक पडत नाही, ती अवस्था जागी असताना ज्याला येईल त्याला म्हणतात निजेलिया ते उपासी वैराग्य गा. असं वैराग्य ज्याच्या जीवनामध्ये येईल तिथं मी क्षत्र संन्यासी होऊन राहतो, असं देवाचं सांगणं आहे. कारण की समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमात तुम्ही सगळे राहणार नाहीत, म्हणजे माझ्या कार्यक्रमात. त्याच्यामुळे आजच थोडंसं स्पर्श करून चालू. कुठं कुठं कीर्तन राहील तिथं तिथं बोलण्यात येईल. परंतु तर हे समाधी सोहळा आपणाला नेहमी करता येतो. आपला समाधी सोहळा नेहमीचा आहे, निरंतर आहे. परमात्मा तुमच्याकडे येतो, आणि जेव्हा परमात्मा तुमच्यात आणून देतात त्याला म्हणतात हे मुर्दा जिवंत झाला, उठला. आता एक सांगू, खूप बारीक गोष्ट आहे, ध्यानात घ्या. पंचांग माहीत आहे ना, काही पंचांग करते आहेत, पंचांग सांगतात. त्याच्यामध्ये योग आहेत 2. अमृत योग आणि दुसरा मृत्यूयोग. पंचांगवाले असतील तर त्यांना समजते. ते 2 योग असतात. मग मला विचारतात काही लोक की आता अमृत योग आहे की मृत्यूयोग आहे. तर मी सरळ सांगतो की हे आता सगळ्यांना मृत्यूयोगच आहे, अमृत योग नाहीच. माझं पंचांग थोडंसं वेगळं असतं सगळ्या पंचांगापेक्षा. माझं सगळंच वेगळं आहे. माझं बोलणं असेल, माझं कार्यक्रम असेल, माझं सांगणं असेल, खाणं पिणंही माझं सगळ्यापेक्षा वेगळं असेल, आहे ना. जे काही असेल ते वेगळं असेल. तर पंचांग कुठून सारखं राहील. तर माझे 2 योगाचा अर्थ असा आहे, अमृत योग आणि मृत्यूयोग. या दोन्हीचा संबंध समजून घ्या.
अंतर समजून घ्या. या जगामध्ये दोनच वस्तू आहेत. अमर एक तत्व आहे जे रामतत्व आहे, परमात्म तत्व आहे, आणि एक मरणारं आहे जे हे सारं जग आहे, सृष्टी आहे, संसार आहे. मग ज्याचं चित्त या मरणाऱ्या संसाराकडे गुंतलेलं आहे ते वेळ त्याच्यासाठी मृत्यूयोग आहे. माझं पंचांग वेगळं राहते म्हणून सांगितलं आधीच. आणि ज्याचं चित्त जे अमरतत्व आहे, परमात्म तत्वाकडे ज्याचं चित्त लागलेलं आहे त्याच्यासाठी हा योग कोणता योग आहे? अमृत योग आहे. अमृत. नेहमी अमृत योगामध्ये राहतात ते संत आणि नेहमी मृत्यू योगामध्ये राहतात ते संसारी. हे पंचांग तुम्हाला सर्वांना समजण्यासारखं आहे. आता समजून घ्या तुमचा योग कोणता? अमृत योग आहे. खूप छान आहे. धन्यवाद तुम्हाला अमृत योग असाल तर. हां, यांचं म्हणणं आहे की सध्या इथं सत्संगमध्ये. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. तर हे पंचांग, हे दोनच अक्षरामध्ये आपलं पंचांग संपून जात आहे. हे भलेलं पानं बघत बसायची गरज नाही आता. तर एक मृत्यूयोग आहे आणि एक अमृतयोग आहे. मग या मृत्यूयोगाशी जे जोडून राहतात, संबंधित राहतात, ते सगळे मुडदे आहेत. अमृत योगाशी जे जोडले जातात ते जिवंत आहेत. मला हे मुडदा आणि जिवंत हे दोन सांगायचं होतं. तर जिवंत कोण? जे चेतन स्वरूप, अविनाश स्वरूप परमात्माशी जोडलेली चेतना ज्याची आहे ते जिवंत झालेले आहेत. आणि हे जिवंत कोण करतात? असं हे संत करतात. मेले माणूस जित उठविले, या जडत्वापासून काढून चेतनत्व असलेल्या परमतत्वाशी जोडून देतात. यालाच म्हणतात मेलेल्या माणसाला उठवायचं आहे. बाहेर आवाज येतो ना, मेलेल्या माणसाला जिवंत करण्याचं काम करतात संत. किती सुंदर आहे संतांचं कार्य. आणि हा विषय तुम्हाला ऐकायला बरं वाटतं ना? बरं आहे का बरं वाटते? बरं आहेच. म्हणून ही चेतना आपली जडत्वापासून काढायची आहे. जड चेतन हे दोन गोष्टी आहेत, जड आणि चेतन. आम्ही कोणाशी संबंधित आहोत याच्यावरून ठरवायचं की आम्ही जिवंत आहोत का मेलेले आहोत. जड संसाराशी जर आम्ही तादात्म्य जोडला असेल तर आम्ही मुडदे आहोत. पुन्हा ध्यान ठेवा, ह्या मुडद्यापेक्षा ते खरा मुडदा चांगला. कारण की कोणाचं वाईट करत नाही, माणसं फोडीत नाही, उलट माणसं जमा करते, संघटित करते. आणि हे मुडदा मात्र फोडल्याशिवाय राहत नाही, तोडल्याशिवाय राहत नाही, बिघडल्याशिवाय राहत नाही, विकार पैदा केल्याशिवाय राहत नाही, माणसामध्ये विवाद पैदा केल्याशिवाय राहत नाही. हे मुडदे लय विचित्र मुडदे. म्हणून एकतर मेलेला मुडदा बरा, नाहीतर आपल्यापेक्षा भूत बरे. भूत का बरे? तर भूत कोणालाही सोडून आपल्या आपल्या एका दुनियामध्ये राहतात. ते आपल्या आपल्या दुनियामध्ये. भूताने बी जागा निवडली, कुठं आपण जागा करायची, कुठं जायचं. भूताची बी जागा आहे. जिथं अशौच आहे, जिथं अपवित्रता आहे, तिथं ते भूत नांदतात. ते स्मशानभूमी नाही. जिथं अशौच आहे
आत आणि बाहेर अशुची आहे, पवित्रता नाही, ज्याच्या मनाची, चित्ताची, शरीराची, परिसराची, तिथं भूत नांदतात. म्हणून हे महिला मंडळी आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवत जा. खरकट विरकट, मी सकाळी सकाळी प्रभात फेरी असती माझी कोण्याही गावामध्ये, भाव फेरी, प्रभात फेरी, माझं काही भजन करीत फिरणार मी, दिसलेल्या माणसाला राम राम म्हणलं की माझं भजन होतं आहे की नाही. जे समोर येईल त्याला काय म्हणायचं, राम राम. आता भजन कोणतं करू, आणि तेच तर भजन आहे. एकतर त्या माणसाला वाटते की मला बोलला महाराज, आणि आपलं भजन कामात काम. किती छान आहे. माझी प्रभात फेरी खूप कामाची वाटते मला. तर ती महिला सकाळी सकाळी झाडतात. आपल्याच दारामध्ये नाली आहे, सरकारनं व्यवस्था केलेली आहे. ते खरकट त्या नालीमध्ये टाकलेलं मी पाहिलं. कचरा नालीत ढकलून देतात, मी पाहिलं. आणि तेही दुसऱ्याच्या दारात नाही, आपल्याच दारातल्या नालीच्या ह्याच्यामध्ये. तिला एवढं बी विचार नाहीत की हे आपण घाण करालोत. कितीही सत्संग ऐकल्या तर कधी विचार जर बदलत नसतील तर हे इथं येण्यापेक्षा 2 मन कापूस येचलेला बरं आहे की नाही. त्याचे काही पैसे तर येतील की हो. 2 मनाचे 200 रुपये ना. तुम्ही तेवढे पैसे बुडवून इथं येता तर काहीतरी फरक हो ना. तर इथं कमीत कमी 100 तर महिला असतील ना, आता जास्त असतील. तरी एवढ्याने तरी प्रयत्न करावं. स्वच्छता आपल्या घराच्या समोर असलेल्या नालीमध्ये घाण होऊ देऊ नये. त्याच्यामध्ये जंतू होतात, किडे होतात, आणि अशा अपवित्र जाग्यामध्ये पिशाच शक्ती, भूत शक्ती तिथं प्रवेश करते. मग आपल्या घरामध्ये कसं कीच व्हायला आहे महाराज. पिऊच लालय, लई मारूच लालय, फलानच व्हायलंय, अमुकच व्हायलं. हे काहीच व्हाय नाही गेले. हे भूत शिरलेत आता घरामध्ये. आणि हे भूत काढायचं असेल तर हरी उच्चारणी मंत्रपै अगाध पळे भूतबाधा भेणे तेथे. हे कोण्या जादूगाराकडे जायची गरज नाही. फक्त स्वच्छता ठेवून हरीचं भजन करा. शुचिता, पवित्रता हे मुडद्याचे कामं नव्हते. ज्याची चेतना जागृत झालेली आहे, जिवंत माणसं हे काम करतात. जर हे तुम्ही करीत नसाल तर अजून कोण तुम्ही. म्हणून तर घ्या एक बार. म्हणून घ्यायला बी धैर्य नाही आपलं. मुडदीच आहे. पवित्रता नसेल तर. एका बाईला म्हणलो, बाई बघून जरा साप धू, चांगलं धू, त्याच्यात बघ ते कसं दिसाले छान. ए महाराज हे रोजचंच आहे म्हणली, इतकं धूत बसायला जमते का. इतकं धूत बसायला जमणार. एका बाईनं तर असं भाकरीचं ते ह्याचं चपातीचं पीठ चुरली होती, आणि त्याच्या आधी तिला काय ध्यान आले की तोटा काढली. मी बघलेलं सांगालो, मी लबाड बोललो तर तुम्हाला पाप लागल. काय झालं, काय हसला, मला काही कळत. मी लबाड बोललो तर तुम्हाला पाप लागल. खरंच सांगत होते. ते अशी केली अशी धरून एका हातानं होठ धरली, एका हातानं मध्ये ठेवली बा, आणि ते हात असं केले, पुन्हा सुरू केली चपात्या. किती पाप असेल आता. अरे एवढ्या तरी बाया ते करू नका ना तसं. जाऊ द्या, त्या दुनियातल्या बायापर्यंत आपण पोहोचू शकत नाही, सांगू शकत नाही, तर एवढ्या ऐकायला तेवढ्या तरी पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न करा. तर प्रत्येक ठिकाणी महाराजांची समाधी आहे. व्यापक असल्यामुळे आपणाला पवित्रता ठेवण्याची गरज आहे, आवश्यकता आहे. तर हे समाधी महाराजांची आहे असं आपण
एक भाव आपला कायम असला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी महाराजांची समाधी आहे. त्या समाधीची भावना नेहमी जागृत राहिली तर आपणाला ते संजीवन समाधी आपणालाही जिवंत केल्याशिवाय राहत नाही. नाहीतर असंच मुडदे राहून राहूनच जर प्राण निघून गेला तर आमचं जगणं काहीच कामाचं नाही. एक एक शब्द आहे ना, भोईला भार, काही कामाचं नाही. जमिनीला वज झालेलं आहे. जर आम्ही काहीच करू शकत नाही, स्वच्छता ठेवू शकत नाही, जडत्वाकडून चेतनेकडे जाऊ शकत नाही, सत्संग करून आमची प्रवृत्ती निवृत्ती मार्गाकडे जाऊ शकत नाही, तर आमचं जीवन व्यर्थ आहे. मोघाशा मोघ कर्मान. मोघ म्हणजे व्यर्थ. संस्कृतमध्ये मोघ शब्दाचा अर्थ काय? व्यर्थ. आणि अमोघ म्हणजे जे व्यर्थ नाही त्याला म्हणतात अमोघ. हरिपाठामध्ये जे नेम सांगितलेला आहे त्याच्यावर ध्यान ठेवा. दुर्बुद्धी माणसाची असल्यामुळे एका देवापाशी ते जीव स्थिर राहत नाही. 4 दिवस या देवाला भजायचं. आपल्या सत्संगातून कित्येक माणसं येऊ येऊ गेलेत वापस. त्याचं काम झालं नाही की त्यानं दुसरा महाराज पकडला. अनेक मला मोजता येतील एवढे माणसं आहेत असे काही. स्वार्थाच्या आशेनं सत्संगमध्ये येतात आणि इथं काहीच झालं नाही म्हणायचं, मग दुसरा महाराज पकडायचा. बालाजीच्या 2-3 वाऱ्या करायच्या आणि तिथून आपलं काही काम झालं नाही की मग शिर्डीला जायचं. सबका मालिक एक. हो बाबा, सबका मालिक एक आहे, पण तू नेक झालास तर. तू नेक नाहीस तर एक कुठून आहे? हे सगळं भ्रष्टाचार, व्याभिचार भक्ती जीवाची आहे. हरिपाठामध्ये सांगितलंय, योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी एक लोटा जल. काय झालं आता? ज्या मंदिरामध्ये गर्दी होती 5-6 महिन्याखाली, ते आता आम्ही बघितलंय. जिथं 100 बाया जात होत्या आता तिथं 9-10 बाया राहिल्यात. आता गळाला, आता सगळं गळत चाललं. काय पाणी नाही की काय की बोरला. आता हे टिकणारी गोष्ट नाही आहे, संपून जाणारी आहे. योग याग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलिया हरिपाठी, वृद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जवत्या परमानंदी मन नाही. कितीतरी स्पष्ट सांगितलं हरिपाठ. हरिपाठ काय करतात की हरिपाठात समजून घेण्यासाठी करणार. बाबा आमच्या इथं ना 40 वर्षापासून हरिपाठ चालू आहे. कशासाठी? हरिपाठ चालूच आहे. आणि कर्मकांड, कर्मकांडाचं काय सांगितलं हरिपाठामध्ये? आम्ही कर्मकांड कमी करण्याचा प्रयत्न करायला होतो. दुसरे महाराज अजून श्रीमंत लोकांना प्रोत्साहित करायलेत की यज्ञ करा. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणालेत की योग याग विधी. आता काय करावं? पण ह्या लोकांना हरिपाठ जर कळाला तर हे महाराज कळतात. ज्यांना आता हे महाराज आम्हाला कळना गेलेत, याचा अर्थ हरिपाठ आम्हाला कळाला नाही. हरिपाठ कळाला की महाराज कळतात आम्हाला. बिलकुल हे सत्य गोष्ट आहे. म्हणून प्रत्येकाने हरिपाठ समजून घ्या तर तुम्हाला बाकी सगळं जीवन तुमचं लक्षात येईल. हे कार्य लक्षात येईल. हे महाराज कळतील. हे सारंच काही कळलं तुम्हाला. पण केव्हा? हरिपाठ कळाला तर. हरिपाठात सांगितलेलं ते नाहीच. विष्णुविण जप व्यर्थ त्याचे ज्ञान आहे की नाही. रामकृष्णी मन नाही ज्याचे.
हे आपण करलेलं सगळं व्यर्थ आहे असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे. पण हे मुर्द्याला कळते की जिवंत झालेल्याला? आता मुर्दा सोडणं आजच्या सत्संगमध्ये शेवटपण हे कळतंय फक्त जिवंत झाल्यावर, मुर्द्याला कळणार नाही. हे जिवंत व्हावं लागतं याच्यासाठी. आणि जिवंत माणूस एखादी आहे आणि मुर्दे हजारो झाले तर काय करावं होतं त्याला? हे जड झालेलं सगळं. परमार्थ बी जड होत चालला. संसार तर जड आहेच, पण परमार्थाला भी संसारच करून ठेवला आणि त्याच्यामुळे हे जडत्व जाणं आता कठीण आहे. म्हणून संतांना शरण जा. शरण जाऊन विचारा ते ज्ञान. ते ज्ञान पैगाबरवे जरी मणी हाती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. जे ज्ञानाचा कुरुठा तेच सेवा दारवंटा तो स्वाधीन करी सुबटा ओळगवणे. तरी तनमन जिवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित आपुले तेही सांगतील पुशिले जेणे अंतकरण बोधले संकल्पा नये. एकदा जर आपल्या अंतकरणामध्ये बोध झाला तर पुन्हा ते संकल्प दुसरा आपणाला येणार नाही. निश्चय होईल की एकच परमात्मा आहे, एकच तत्व आहे, तेच आपणाला जिवंत करणार आहे, तेच आपला आश्रय आहे, तेच आपला आधार आहे, अन्य आश्रय करणार नाही. हे एक कळण्यासाठी नेक व्हावं लागते आणि हरिपाठ समजून घ्यावं लागते. तर हरिपाठच संजीवन समाधी आहे. रोज पाया पडा, रोज दर्शन करा. आळंदीतली समाधी दर्शन देते. सुंदर वाक्य ऐका. आळंदीतली समाधी दर्शन देते आणि हरिपाठातली समाधी तुम्हाला मार्गदर्शन देते. काय देते? मार्गदर्शन देते. दर्शनही मार्गदर्शन झाल्यावर दर्शन होते. बिना मार्गदर्शन जर आम्ही कितीही वाऱ्या केल्या आळंदीच्या तर समाधीचं दर्शन अजून झालं नाही, अजून होणारही नाही. तुमच्या चांगल्या लक्षात याले. काय म्हणालो मी? आळंदीला जाऊ नये म्हणालो का? नाही ना? हां, आळंदीला जाण्याच्या आधी आळंदी समजून गेली तर जाण्यामध्ये फायदा आहे. त्याच्यामध्ये उपयोग होईल आपला, काहीतरी सार्थक होईल आपलं. एक महाराज भेटले मला आणि ते म्हणाले, तुम्ही आळंदीची वारी करता? म्हणलो नाही. पंढरपूरची वारी करता? म्हणलो नाही. मग कसं? जेव्हा जावं वाटलं तेव्हा जातो. असं नेम काही नाही मला. म्हणला ते आळंदीची वारी केल्याशिवाय उद्धारच होत नाही म्हणला. असं 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 निश्चित आहे म्हणलं. त्याने सांगितलं. ज्ञानेश्वर महाराजांचं समाधीचं दर्शन घेतल्याशिवाय उद्धारच होत नाही म्हणला. मग त्यांना मी विचारलो की ठीक आहे, महाराजांचं दर्शन घ्यावं, उद्धार होते, पण ज्ञानेश्वरी हरिपाठ हे मार्गदर्शन आहे, हे कोणी घ्यावं? महाराजांच्या समाधीजवळ जावं का महाराजांच्या विचाराजवळ राहावं? कुठे राहावं? महाराजांच्या समोर राहावं का महाराजांच्या स्मरणात राहावं? एक एक शब्द ध्यानात ठेवा. अरे वेड्या, तू जर महाराजांच्या स्मरणात नसशील, मार्गदर्शन जर नसल तुला, तर तुझी वारी तुझा उद्धार करू शकत नाही. महाराजांच्या जवळ राहण्यापेक्षा त्यांच्या विचाराशी जवळ व्हा, त्यांच्या तत्वाशी जवळ व्हा. त्यांची सांगितलेली जी आज्ञा आहे ते पालन करा.
आणि ते आज्ञाच आहे हरिपाठ, महाराजांची आज्ञा आहे. ज्ञानेश्वरी तर ते भगवद्गीतेवर भाष्य केलेलं आहे, परंतु स्वतंत्र महाराजांनी आदेश दिलेलं जी आज्ञा आहे ती हरिपाठ आहे. हरिपाठाचा एक अभंग वाचवा, महाराजांच्या विचाराला जवळ करा. विचाराच्या जवळ आपण कुठून बी राहू शकतो आणि समाधीच्या जवळ आळंदीतच जावं लागतं. आणि विचाराच्या जवळ राहायचं असेल तर आपल्या घरी बी तुमच्यासाठी कोणता अनुकूल आहे, सोपं कोणतं आहे? समाधी. विचार तुमच्यासाठी अनुकूल पडतात. एखादा अपंग आहे, एखादा दरिद्री आहे, आळंदीला जाऊ शकत नाही, मग त्याच्या उद्धाराची सोय काय? हे लोकांच्या डोक्यात काय से नाही, काही समजतच नाही. कशाला बी काही म्हणतात झालं. एक म्हणला, महाराज मला अमुक महाराज लई आवडते, बाकी मी या जगातल्या कोण्याही महाराजाला मानित नाही. मी म्हणलो, सांग कशाहून आवडते? चांगली गोष्ट आहे, तुला आवडलं ना, हे तुझं भाग्य आहे. पण ते महाराज तुला का आवडतात? तर त्यानं म्हणला, त्याचे कपडे लई मळके राहतात म्हणला, ते धुतच नाहीत कवाच, असं राहतात म्हणला. मी म्हणलो, त्याच्याहून मोठा महाराज एक सांगू तुला? मळक्या कपड्याचा महाराज तुला आवडते, तर त्याच्याहून मोठा महाराज दाखवून देतो, मानशील का? ते म्हणले, दाखवा. जाय म्हणलो, ते मेंढरवाले येते तर बघ राजस्थानचे, त्याला मान. अरे कशाहून कोणाला मानाव, कशाला मानाव? भेजा खाली है, भेजा कोई दम नहीं है भेजा में. एक म्हणला, महाराज म्हणाव त्याला, कशाहून? आबा बाबा बाबा 400 करोडची प्रॉपर्टी आहे, असा मठ आहे, असं वैभव आहे, तसं खायला प्यायला आहे, वर्णन चालू केलं. कशाहून महाराज मोठा म्हणतोस? तर त्यांच्या या पसाऱ्याहून म्हणतो. त्याला सांगितलं, याच्याहून मोठा महाराज दाखवतो मी, शरण जातोस? दाखवा म्हणले. जाय अंबानीला शरण जाय, त्याच्यापेक्षा संपत्ती कोणाकडे नाही ना. संपत्तीमुळे जर महाराज ठरवतोस तर या जगात सगळ्यात मोठा महाराज कोण? संत कोण? अंबानी. काय ठरवतो आम्ही? आमच्या विचारामध्ये काही अर्थच नाही. कशाला महाराज ठरवता तुम्ही? महाराजांचे विचार ज्याच्याकडे असतील त्याचं नाव महाराज आहे. साधूचे तत्व ज्याच्यापाशी असतील त्याचं नाव साधू आहे. संतांचा सिद्धांत ज्याच्यापाशी आहे त्याचं नाव संत आहे. अन्यथा कोणीही संत होऊ शकत नाही, कोणीही संत होऊ शकत नाही. संत एकांती बैसले, सर्व ही सिद्धांत शोधिले. ज्याच्याकडे सिद्धांत आहे ते संत आहे, ज्याच्याकडे सिद्धांत आहे ते संत आहे. बघा, संत एकांती बैसले, सर्व ही सिद्धांत शोधिले. ज्ञान दृष्टी अवलोकिले, सारांश काढिले निवडूनी. ते एक श्री हरीचे नाम, सकळ पातका करी भस्म. अधिकारी उत्तम आणि अधम, चारी वर्ण नर नारी, हे संत आहेत. हे करणारे संत, हे यांचा पसारा आहे. सिद्धांत शोधले, सार निवडून काढले, सर्वांसाठी उपयोगी असलेलं त्यांनी समाजासमोर ठेवलं. हे संताचं पसारा आहे. मठ मंदिरं हे तर संसार आहे, हे बी तर जडच आहे. मठ बी तर जडच आहे, त्याच्यात चेतना नाही. कोणाच्या मठाचं भिताड तुम्हाला रामराम करते का कधी गेलं तर? या बसा म्हणते काय? असल्या जड भिंती आणि हे पाहून आम्ही त्याला संत मानतो. हे आमचा घात आहे अथवा भ्रम आहे आणि याच्यामध्ये आमचं हित बिलकुल नाही. म्हणून हे ज्ञानेश्वर महाराज आहेत तर व्यापक आहेत. व्याप्तम येन
चराचर. भगवंताचं ज्ञान ज्याच्यामध्ये ठेवलेलं आहे ते जिवंत समाधी आहे. त्याच्यात ज्ञानेश्वर महाराजाची चेतना भरलेली आहे. अक्षर अक्षरामध्ये त्याच्यामध्ये चेतना आहे, म्हणून ते अक्षर आहे. हरिपाठ, हरिपाठ आहे ते, हरिपाठ आहे ते. मायापाठ, संसार पाठ नाही. ज्याच्यामध्ये हरी आहे ते हरिपाठ आहे. ज्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजाची चेतना आहे ते हरिपाठ समाधी संजीवन आहे. तरी हरिपाठ तुम्हाला समाधीचं दर्शन तिथं जाऊन घेणं होत नाही, म्हणून मी तुम्हाला एक इशारा केलो की कुठं जाऊन घेणार तुम्ही, कशात घेणार? हरिपाठामध्ये जा, हरिपाठ वाचवा. समाधी सोहळ्याच्या दिवशी हरिपाठामध्ये वाचवा आणि शक्य होईल तेवढं त्याचा समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमचे कर्मकांड आहेत ना, हे सगळे हळूहळू 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 ज्ञानेश्वर महाराजांची जे सांगण्याची शैली आहे, जे ज्ञानाचा प्रभाव आहे, हे काय करते तर आमची कर्मप्रवृत्ती गळून जाते, जडत्व आमचं नाहीसं होते. हे त्याच्यातला प्रभाव आहे. जसं उन्हाळा आला, चैत्र महिना आला की जुनी पानं सगळे गळून जातात, जुनी पानं सगळे गळून जातात आणि नवी पानं येतात. तसं ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ जर तुम्हाला पचला, कळाला, तर तुमचं कर्मकांड, जुन्या रीती चाली चक संपून जातील आणि नवीन विचारधारा तुमच्यामध्ये सुरुवात होईल. तेव्हा तुम्ही जिवंत झाला, दुसरा जन्म तुम्हाला मिळते. म्हणजे हेच जन्म दुसरा जन्म झाल्यासारखं होते. दुसरा जन्म मिळते म्हणजे नाहीतर मरून पुन्हा मिळते काय म्हणसाल, हे दुसरा जन्म होते. तर हे ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा प्रभाव आहे. आणि समाधी संजीवन हरिपाठ आहे, पण याच्यावर गुलाल टाकायची गरज नाही. याचं फक्त मार्गदर्शन घेण्याची गरज आहे. वाचवा, समजून घ्या. तर ज्ञानेश्वर महाराजांनी जे काम केलं ते सगळ्या जे जे शरण जातील, जे जे आश्रय घेतील, त्याला त्यांचा आश्रय जिवंत केल्याशिवाय राहत नाही. असे मुडदे खूप आहेत, नुसत्या वाऱ्या करणारे, ज्याला विचार कळत नाहीत माऊलीचे, नुसत्या वाऱ्या करणारे वाऱ्यावरच उडालेत. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचे विचार समजून घ्या, समाधीचं दर्शन घ्यायला जा. शक्य असेल तर, आमची मनाई नाही, जाणं चुकीचं नाही, परंतु असं ठीक आहे ना. ज्ञानेश्वर महाराजाकडं जाऊन पुन्हा विठोबाकडं जाणं, आधी संताकडून मग देवाकडे का जायचं माहीत आहे तुम्हाला? एका मिनिटात सांगतो. संताकडून देवाकडं का जायचं तर त्याचं कारण असं आहे की तुम्हाला तुमच्या घरी गाय राहते ना, गाय आहे ना, कोणाच्या तरी घरी असेल, नसेल तरी गाया माहीतच आहेत आपणाला. म्हणजे याचा अर्थ की एक एक गाय तरी असावं प्रत्येकाकडे, पण नसली तरी माहिती तर आहे. त्या गाईचं दूध दोहन करायचं आहे, दूध काढायचं आहे ते गाईचं. तर उगा मोठी डेचकी घेऊन डायरेक्ट गाईपाशी जाऊन काही कामाचं नाही. तर काय करावं लागते? आधी कोणाकडे जावं लागते? वासराकड. वासरू माहीत आहे तुम्हाला? सरळ गाईकडे जाण्यात काही अर्थ नाही बाप्पा. कशा करता? वासराकडे जाऊन तिकडे जावं. वासराकडे गेल्यानं काय होते? वासराला सोडावं लागते है ना, वासराला आधी भेटावं लागते
आणि वासराची न गाईची भेट झाल्यावर काय होते? पान्हा येते, पान्हा. आहे की नाही? देवाला जर पाना फोडायचा असेल तर तुम्हाला कोणाकडून जावं लागेल? आम्हाला महाराजाकडून काय करायचं नाही, आम्ही डायरेक्ट जातो म्हणलं तर लात मारती गाय. दन कोण लात घालते. वासराशिवाय दूध मिळत नाही, संताशिवाय भगवंत मिळत नाही. म्हणून संत हे वासर आहेत. अर्जुन हे वासरू आहे, कृष्ण हे गाय आहे. म्हणून अर्जुनाच्या निमित्तानं हे दुप्त साऱ्या जगाला पुरी होईल एवढं दुप्त म्हणजेच 700 श्लोकाची गीता आहे. पार्थो वत्स, वत्स म्हणजे वासरू, पार्थ म्हणजे अर्जुन. पार्थो वत्स सुधीर भोक्ता. बघा, पार्थो सुधीर भोक्ता. दोग्धम दोग्धम गीतामृतम महत्. माऊली याच्यावर ओवी लिहतात, तैसे गीतेचे हे दुभते, वत्स करोणी पार्थाते, दुभिन्नले जगापुरते, श्रीकृष्ण गाय. श्रीकृष्ण कोण आहे? गाय आहे. पण तशी डायरेक्ट जासाल तर लात मारल, है ना. गाय आहे, बरोबर आहे, पण तिच्या वासराशिवाय ते आपणाला दूध देऊ शकत नाही. अर्जुनाची निव्याजे श्री गीता उपदेशिजे श्रीराजे, आणि संसारा एवढे ओझे फेडिले जगाचे. बघा, एवढं ओझं फेडलं त्याने. तर हे गीता आहे, हे दुप्त आहे. गीता काय आहे? हे दुप्त आहे. आणि काही माणसे गीतेचं अर्थ न समजता अजून काही न समजून नको ते महाराजांना सांगितलेलं काही बी कर्मकांड जर करीत राहिलं तर ते असं झालं की दुधामध्ये शेण टाकल्यावानी आहे, मीठ टाकल्यावानी आहे की नाही. दुधाला निक्क ठेवावं लागते, काहीच पडू देऊ नये दुधामध्ये. हे निष्ठा आहे, अनन्यता आहे. हां, तर हे या पद्धतीनं महाराजांनी आपणाला जिवंत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सर्व लवाजमा घेऊन भरत रामाजवळ पोहोचले. झालं ना, वेळ झाला की आता. पोहोचल्यानंतर सगळ्या भेटीगाठी झाल्या. रामांनी जवळ बसून घेतलं, डोक्यावरून हात फिरवला भरताच्या. विचारायला सुरुवात केली की भरत, अरे मी येते वेळेस पिता दशरथ व्याकुळ होते आणि तशा अवस्थेमध्ये तू बापाला सोडून का आलास? खरं तर आता बापाजवळ राहण्याची वेळ आहे तुझी. या परिस्थितीमध्ये मुलांनी बापाजवळ असावं. मला पुष्कळ राहावं वाटत होतं, पण मला ते जमत नव्हतं. मला तर वचनाचं पालन करायचं होतं, परंतु ते तसं दृश्य पाहून बी मला यावं लागलं. आणि तू तरी यायचं नव्हतंस पित्याजवळ. आणि भरत, येताना भेटून आलास ना? तब्येत तर चांगली आहे ना? कोणाची? दशरथाची. रामाला काही माहीत नाही इकडे काय घडलं ते. हे ऐकल्याबरोबर भरताला मूर्छना आली आणि भरत पडले खाली. शत्रुघ्न होते जवळ, त्यांनी सांगायला सुरुवात केलं की म्हणले, हे राम, भरत याच्यासाठी मूर्छना येऊन पडलेत की दशरथाबद्दल तुम्ही विचारायचंच नव्हतं. कारण की सकुशल आहेत का, खुशाल आहेत का, हे तुम्ही विचारलं आहे. परंतु तुम्ही इकडं आल्यापासून जे पडले
ते राम 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 करीत ते पुन्हा उठलेच नाहीत आणि त्यांनी देह सोडलेला आहे. त्यांचं निर्वाण झालं. शत्रुघ्नानं सगळी गोष्ट सांगितली. भरताला सावध केलं. उठून बसले. आणि त्यावेळेस त्या गावातल्या ज्या ज्या काही घटना आहेत त्या सगळ्या भरतानं सांगितल्या. येताना कोण भेटलं, कसं झालं, हे सगळी कथा सांगितली. पुन्हा पुन्हा मी सांगत बसत नाही. माहिती झाली. दशरथाचं निधन ऐकून लक्ष्मण, राम, सीता अति दुःखी झाले की आपण हे शेवटच्या टप्प्याला आपण राहू शकलो नाहीत दशरथाच्या जवळ. दुःख व्यक्त केलं त्यांनी. आणि शेवटी भरतांनी सगळी कथा सांगितली आणि रामाची प्रार्थना केली. हे राम, आता परत जायचं आहे आपणाला. मी तुम्हाला वापस नेण्यासाठी आलो. जे झालं ते होऊन गेलं. आता तुम्ही इथं थांबू नका. काय हे वनवास, हे सीतेचा वनवास, हे लक्ष्मणाचा वनवास, तुमचा वनवास. आता मी तुम्हाला परत न्यायला आलो. मी राजा आहे, माझा हक्क आहे. तुम्ही मला राजा बनवलेलं आहे ना, तर मग राजाचं तर ऐका. रामाने सांगितलं की 14 वर्षापर्यंत जे नेमलेलं आहे ते तर नेमलेलं आहे. आता परत जाणं नाही. हे संपल्यावरच येईन मी, कारण पुढचे कार्य करायचे ठरलेले होते. ते करणं आवश्यक आहे. ठीक आहे. मग तिथून मंदाकिनी नावाची नदी आहे जवळ. तिथं सर्वजण गेले. वशिष्ठ महाराजांनी पिंडदानाची प्रक्रिया करायला सांगितली. पिंडदान करा. तुमचे पिता गेलेले आहेत. मंदाकिनी नदीमध्ये स्नान करा आणि पिंडदान करा. पिंडदान करण्यासाठी भरतानं आणलेली सामग्री होती, जे धान्य होतं, ते भरताने काढल्यानंतर रामानं सांगितलं की तुझ्या राज्यातलं इथं काही काढू नको. भरत, तुझ्या राज्यातून हे इथं कशाला आणलंस तू? हां, तुझी प्रजा तुझ्या सोबत आहे, त्यांना खाऊ घाल, पण तुझ्या राज्यातला एकही कण खाणार नाही. कारण माझं वचन आहे. जेव्हा आम्ही त्याग केला राज्याचं, वचन दिलेलं आहे, ते आम्ही खाऊ शकत नाही. काय भ्रष्टाचाराची मजाल होती काय रामापाशी? काय मिळालं होतं? काय काय राज्यच घेऊन आलं होतं भरतानं. थोडंही मन विचलित झालं नाही. रामाचं नाही की लक्ष्मणाचं नाही ना सीतेचं नाही. आपणाला किती सोय लागते, किती सुविधा लागते आपणाला, अजून कमीच वाटत राहते. पण त्यांनी वचनाचे पालन करण्यासाठी कुठलंही भरताच्या राज्यातलं स्वीकार केलं नाही. म्हणले मग रामा, हे पिंडदान करण्यासाठी तर लागते ना? ते म्हणले नाही. शास्त्र असं सांगितलेलं आहे की ज्या परिस्थितीमध्ये जे साधक आहे आणि त्यानं त्याच परिस्थितीतून पिंडदान करावं. म्हणून काही फळं आणले आणि त्या फळालाच एका जागी कालवून त्याचं हे करून त्याचं पिंड बनविलं. जे आपण खातो ना, तेच पिंडदान द्यावं लागते. आपण एक खायचं आणि पिंडदान दुसरं दिलं तर उद्धार होत नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. ते फळं आणले, त्याचे ते पिंडदान काय द्यायचं होतं ते दिलं. जे उत्तर क्रिया होती ती संपादन केली आणि त्या दिवशी तिथंच मुक्काम झाला त्यांचा. सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या. स्नानाला गेल्यानंतर तिन्ही माता, सुमित्रा, कैकेयी, कौशल्या, रामानं एका एकाला भेट दिली. महाराज वशिष्ठांना भेट दिली. त्याच्यानंतर लक्ष्मणानंही एकामागे एक असं करून सगळ्यांची भेट घेतली.
सीतेनंही सगळ्यांची भेट घेतली, भेटीगाठी झाल्या. कौशल्याचं एकच मनोरथ होतं, चला 14 वर्ष तर 14 वर्ष सती जाण्यापासून आम्हाला वाचवलं आहे वशिष्ठ महाराजांनी, आणि वचन दिलं होतं की 14 वर्ष राम जर भेटत नसतील तर मी राहू शकत नाही, असं कौशल्याचं वक्तव्य होतं. त्यावेळेस वशिष्ठ महाराजांनी सांगितलं होतं की नाही, आम्ही उपाय करू, 14 वर्षाच्या आधी एक भेट करून देऊ रामाची. आणि त्याच आशेनं जगणारी कौशल्या तिची भेट घेतली, ऊर्जा भरपूर मिळाली, सगळ्यांचं वात्सल्य, प्रेम, एकमेकाची भेटीगाठी हे झालं सगळं. तिथून आता हे राम त्यांना परत करतील, आज नाही दुसऱ्या सत्संग कार्यक्रमामध्ये. तर ठीक आहे, आता ही झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. अजून दुसरा कार्यक्रम आहे, इनकरगुडा इथं संध्याकाळी कार्यक्रम आहे. आता सध्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने गावोगाव कार्यक्रम चालू आहेत. त्या कार्यक्रमामध्ये वेळ द्यावा लागते, त्याच्यासाठी कमी बोलण्याचा प्रयत्न करालो, तरी जास्तच बोललो. आणि खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांना. सांगलेल्या गोष्टी ध्यानात ठेवा, एखादी तरी आपल्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याचा प्रयत्न आपण करूया, असं सर्वांना विनंती करतो. महिला मंडळी, जास्तीत जास्त तुमच्यावर बरंच काही अवलंबून आहे, आणि म्हणून आमच्या ज्या युवती आहेत, इथं आलेल्या ज्या कन्या आहेत, ह्याही सगळ्या आता येणाऱ्या देशाचं भविष्य आहेत, त्या येणाऱ्या पिढीचं भविष्य आहेत. तुम्हाला बरंच काही अजून परिवर्तनाची गरज आहे, संयम अनुशासनाची गरज आहे, हे सगळ्यांना विनंती करतो. खूप छान आपल्या इथं कार्यक्रम सर्वांच्या सहयोगातून, सहानुभूतीतून, सहकार्यातून हे कार्यक्रम चालू आहे. आणि जाता जाता शेवटला एक तुम्हाला एक सूचना आहे की आपल्या सनातन धर्म सेवा समितीमध्ये एक युवक ज्याचं नाव होतं कल्याण, तुम्हाला इथं समोर फोटो लावलेला आहे. हे कल्याण सक्रिय मुलगा, आज्ञेचं पालन करणारा, आणि खूप काम करत होता, सेवा करत होता. तो सगळ्या युवकासोबत संघटित होऊन निरंतर कामामध्ये रत असणारा मुलगा. दुर्दैवानं दुर्घटना झाली आणि त्याचा मृत्यू झाला. असो, आपल्या प्रत्येकाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पित करू. आणि झालं एक अर्धा मिनिट तरी मौन झालेलं आहे. परमात्मा त्याच्या आत्म्याला चिरशांती देऊ अशी परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करून श्रद्धांजली समर्पित करूया. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्ति.